झणझणीत आणि गावरान पद्धतीची रेसिपी बनवण्यासाठी 4 हिरव्या मिरच्या, 2 गड्डी लसूण, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा जिरे घालून याचं आपल्याला पाणी न घालता वाटण तयार करून घ्यायचे. मीठ घातल्यामुळे मिरच्या पटकन बारीक होतात. तयार झालेला मसाला बाजूला काढून घेऊयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई गरम झाली की 2 चमचे खाण्याचं तेल घालून घ्यायचं. यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. तेलामध्ये जिरे भाजलेली चव वेगळी लागते आणि मसाल्यामधल्या जिऱ्याची चव वेगळी लागते. एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय तो घालून घ्यायचा. तयार झालेली हिरवी मिरची, लसणाची आणि जिऱ्याची पेस्ट होती ती घालून घ्यायची. अर्धा चमचा हळद घालायचं. मीठ आपण सुरुवातीला वापरलेलं होतं त्यामुळे मीठ घालायची गरज नाहीये. एकसारखा मसाला परतून घेऊयात. 1 कप बेसन पीठ चाळून घालून घ्यायचं. ज्या कपाने बेसन पीठ घेतलं होतं त्याच कपाने 2 कप पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं. घट्टसर झुणका बनवायचा असेल तर अर्धा कप पाणी तुम्ही कमी करू शकता. पाणी घातल्यानंतर एकसारख्या गुठळ्या फोडून घ्यायच्या. हळूहळू घट्टसर हे पिठलं तयार होतं. मधोमध घ्यायचं, झाकण ठेवायची, 10 मिनिटाची वाफ काढायची. गरमागरम